महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। आधार अपडेट केंद्रात संगणक व ऑपरेटर संख्या वाढवण्याची मागणी। प्रीती घुले पाटील, युती जिल्हा प्रमुख, शिवसेना उबाटा। परभणी जिल्हा अधिकारी कार्यालय परिसरात आधार अपडेट केंद्र चालू आहे, जेथे परभणी शहरातील व जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिक आपले आधार कार्ड मध्ये दुरुस्ती व इतर बदल करण्यासाठी येतात। सध्या शाळा महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झाल्या आहेत। त्याकरता वेळ मर्यादा असल्याने विद्यार्थ्यांना आपल्या आधार कार्डामधील चुका, सुधार, मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर यावे लागत आहे। यासाठी जिल्ह्यातून ग्रामीण भागातून विद्यार्थी व नागरिकांची गर्दी होत आहे। त्यात टोकन पद्धत सुद्धा सुरू झाल्यामुळे लांब रांगा लागत आहेत। यामुळे नागरिकांना तासनतास तात्काळ उभे राहावे लागत आहे। दरम्यान आधार केंद्रातील संगणकात तांत्रिक अडचणी व ऑपरेटरची कमी संख्या यामुळे पाहिजे त्या वेळेत आधार कार्ड अपडेट होत नसल्यामुळे शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थी यांची दमछाक होत आहे। विद्यार्थी व नागरिकांची आधार केंद्रावर होत असलेल्या या समस्येची माहिती शिवसेना उबाट्याच्या जिल्हा प्रमुख प्रीती घुले पाटील यांना मिळाल्यावर त्यांनी प्रत्यक्ष आधार केंद्रावर जाऊन पाहणी करत जिल्हाधिकारी यांच्याकडे जात आधार केंद्रातील समस्येवर तोडगा काढण्यासाठी एक निवेदन आधार केंद्रात संगणक व ऑपरेटर वाढवण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड, परभणी। मी प्रीती ज्ञानेश्वर घुले पाटील, युती जिल्हा अध्यक्ष, शिवसेना, परभणी। आज आम्ही ते कलेक्टर साहेबांना एक निवेदन द्यायला आलो होतो, कारण की जे बाहेरचे आधार कार्डचे ई केंद्र आहेत, जे अपडेट करायला ई केंद्र बाहेर जे होते ते आता बंद करून तहसील कार्यालयामध्ये त्या ई केंद्र त्यांनी चालू केलेलं आहे। पण प्रॉब्लेम असा होतो की तिथे 4 ते 5 जण तिथे सिस्टम ऑपरेटर आहेत आणि गर्दी तिथे खूप वाढलेली आहे। ज्या म्हाताऱ्या माणसं असतात, ज्यांच्या पगारी असतात, परत लाडक्या बहिणींच्या काही आहेत, लहान मुलं जे आहेत त्यांचे नवीन आधार कार्ड काढायचे आणि आधार कार्डची रिलेटेड जे काही प्रॉब्लेम आहेत अपडेट करायचे वगैरे सगळे, परत 10th क्लासचे मुलं आणि 12th क्लासचे मुलं यांना ॲडमिशनसाठी तुमचं आधार कार्ड अपडेट करावं लागणार आहे। ह्याच्यासाठी इथं खूप जास्त गर्दी होत आहे। 10th आणि 12thचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना फॉर्म भरण्यासाठी एक लिमिटेड टाइम दिलेला आहे सरकारने आणि सगळी ऑनलाईन प्रक्रिया झालेली आहे ॲडमिशनची। तर आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे किंवा त्याला अपडेट व्हायला इथे टाइम लागत असल्यामुळे त्या मुलांचं 1-1, 2-2 दिवस वाया जातात आणि जर त्यांच्या टायमात इथं सगळं काही आधार कार्ड अपडेट झालं नाही तर त्यांचं 1 वर्ष गॅप पडू शकतो आणि त्यांचा फ्युचरवरती त्यांचा इफेक्ट पडू शकतो। त्याच्यामुळे आम्ही इथं मान्य कलेक्टर साहेबांना मागणी करायला आलो होतो की तुम्ही तिथे अजून ऑपरेटरची आणि सिस्टमची संख्या वाढवा। आणि आमच्या कानावर अशा पण गोष्टी आल्या की काही लोक तिथं पैसे मागत आहेत, त्याच्यामुळे ते जर तुम्हाला कोणी पैसे मागत असतील तर तिथं पैसे देऊ नका। तिथं बोर्ड लावलेला आहे, जेवढे पैसे आहेत तेवढे द्या। वरचे कुणी जर मागितले तर त्यांना कुणीही पैसे देण्यात येऊ नये ही आमची तुम्हाला सूचना आहे। आता ज्या विद्यार्थ्यांची 10वी झालेली आहे त्यांच्या पुढील प्रवेशासाठी आता ऑनलाईन प्रक्रिया आहे। आता डायरेक्ट तुम्ही ॲडमिशन जाऊन कॉलेजमध्ये नाही घेऊ शकत। त्याच्यामुळे आमची गावातल्या खेड्यातल्या लोकांना विनंती आहे की तुम्ही जा आणि तिथे जाऊन तुमच्या मुलांचे फॉर्म भरून घ्या, कारण की जर एकदा ही वेळ निघून गेली तर पुन्हा येणार नाही। हा 15 ते 20 दिवसाचा स्पॅन त्यांनी ऑनलाईनचा फॉर्म भरायचा दिलेला आहे। लवकरात लवकर जाऊन तिथे फॉर्म भरून टाका। 10वी पासआउट झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आमची सूचना आहे की आता जी ऑनलाईन प्रक्रिया झाली आहे ॲडमिशनसाठी त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा फॉर्म भरून टाका, कारण की आधीसारखं TC घ्यायचं आणि डायरेक्ट कॉलेजला लावून तुमची नोंदणी करायची आणि ॲडमिशन घ्यायचं ही प्रक्रिया आता चालणार नाही। हे सगळं बंद झालेलं आहे। तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो, 10 कॉलेजेसचे नावं टाकावं लागतात आणि जे कॉलेज तुम्हाला ॲलोकेट होईल त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं ॲडमिशन करावं लागतं। त्याच्यामुळे आमची विचार करून आणि सगळं काही डिटेल्स नीट भरून तुम्ही तो फॉर्म भरावा आणि लवकरात लवकर तो फॉर्मची प्रक्रिया तर सुरू झालेली आहे आणि त्याला एक लिमिटेड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।